नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आम्ही आता गावी आलो आहे कालच। सो आता सकाळची मॉर्निंग बघा आमची गावची कशी मस्त आजूबाजूला चिवचिवाट चिमण्यांचा वगैरे आवाज येतो, पाखरांचा आवाज येतोय। त्याच्यानंतर ही बॅक साईड आहे आमच्या घराची आणि इथून नदी सुद्धा दिसते बघ, कोंबड्या वगैरे सगळे पळतात इकडे। आणि इथनं तुम्हाला मी नदी दाखवण्याचा प्रयत्न करते, पण दिसेल की नाही ते मला माहिती नाही। तुम्ही बघा, ऑब्झर्व करून दिसते का तुम्हाला ते? हे बघा, हे जे पाणी दिसते लाल लाल मागे झाडाच्या इथे मध्ये दिसते। थांबा झूम करते, एक मिनिट व्यवस्थित झूम करते मी, म्हणजे तुम्हाला दिसेल नदी आमच्या मागे, घराच्या मागेच नदी आहे। हे बघा, इकडनं दाखवते, इकडनं थोडं व्यवस्थित दिसते। हे बघा, ही नदी आहे इथे आणि नदीच्या काठी आमचं घर आहे आणि इकडे झाडं वगैरे चिकूची, फणसाची, त्याच्यानंतर नारळाची। तुम्हाला जर पूर्ण व्लॉग आमच्या गावचा बघायचा असेल तर मी टाकलेला आहे चॅनलवरती। इकडे चुलीवर पाणी वगैरे तापत ठेवलं आंघोळीसाठी। सो आता मी पहिला फ्रेश होते, कारण की आज आहे हरतालिका। सो पहिल्यांदा तर मी नॉर्मलच साडी घातली, कारण की कामं आवरायची आहेत, कपडे भांडी सगळं, कपडे खराब होऊन जातील सगळे अगोदरच साडी घातली तर, म्हणून मग मी नॉर्मल ही बटरफ्लाय झाले बघा मी आज बटरफ्लायवाली साडी घातली मस्तपैकी आणि रेडी झाली। आता कामं आवरून घेते पटापट, कारण आम्हाला हरतालिका पूजाला जायचं आहे। सो रेडी पण व्हायचं आहे आणि रेडी व्हायला पण पुन्हा वेळ लागेल, म्हणून मग पटापट आधी कामं आवरून घेते, त्याच्यानंतर मग तयारी वगैरे करते पूजेची। सो चला आपण भेटूया आता थोड्या वेळातच। तर फायनली आता कामं आवरली, मेन काम कपड्यांचंच होतं, तेच खूप सारे कपडे असल्यामुळे। आणि हे बघा, सगळं डेकोरेशन झाल्यानंतर आम्ही रात्री दरवाजाला पण डेकोरेट केलं, थोडं फुलांच्या माळा वगैरे सोडल्या। त्याच्यानंतर हे तोरण जे मी तुम्हाला दाखवलं होतं व्लॉगमध्ये ते पण लावलं, मस्त दिसतंय ना। तर तुम्हाला हे तोरण हवं असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला देते, तुम्ही ऑनलाईन मागवू शकता। तर चला, हे बघा आमचं आता रात्री मी तुम्हाला डेकोरेशन दाखवलं होतं, पण आत्ता सकाळी नाही दाखवू शकले, सुद्धा दाखवते। हे बघा, इकडे पण महाराजांचा फोटो आहे इथे। त्यानंतर हे बघा, रात्री वेगळं दिसत होतं थोडं डेकोरेशन, आता दाखवते। आता लाइटिंग बंद आहेत, लाइटिंग लावलेलं नाही आहेत, आता लावू नंतर बाप्पा बसल्यानंतर लाइटिंग लावायची। आता डेकोरेशन कंप्लीट झालं आहे बघा। तर चला आता पटापट आवरून घेते, कारण की मला जायचे पूजेला। आणि हे बघा, मी मस्तपैकी अशी रेडी झाले। मी कशी दिसते साडीमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी निघते पूजेसाठी आणि हे बघा, हा माझा लुक आहे माझा मेकअप कसा झालाय नक्की सांगा। आणि आता पूजेला निघतोय आम्ही। आणि हे बघा, इकडे मस्तपैकी शंकराची पिंडी वगैरे काढली आहे मी। त्याच्यानंतर इथे तयारी चालू आहे पूजेची, इकडे सगळे बसलेत, आता पूजा करून घेणार। आमच्याकडे कसं आहे, सगळ्यात आधी मोठ्यांपासून सुरुवात होते। आता ह्या आमच्या मामी सगळ्यात आधी पूजा करणार, त्याच्यानंतर आम्ही सर्व जावाला एक म्हणजे जशा मोठ्या त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान अशी आम्ही पूजा करून घेतली। आता तुम्ही म्हणाल की पूजा करताना व्लॉग मी काढला नाही, कारण की मला पूजा करताना व्यवस्थित पूजा करायची होती, म्हणून मी व्हिडिओ केलेला नाही। परत तुम्ही तिकडून पण सांगाल ही पूजा करायची टाकून आणि व्लॉग बनवत बसले। पूजा व्यवस्थित व्हावी म्हणून मी फक्त थोडे शॉर्ट फक्त व्लॉगसाठी घेतले, एक दोन। त्याच्यानंतर आता आमच्या मामी पूजा करतायत, मामींची पूजा झाल्यानंतर आमच्या मोठ्या जाऊ करतील, त्यांच्यापेक्षा लहान करतील, त्याचे असे आम्ही नंबर वाईज करतो। असं काही नाही की असंच करायचं असं, पण एक करतो आम्ही असं की मोठ्यांपासून सुरुवात केली। आणि आमची पूजा आता झाली, सो आता निघतो आम्ही घरी जायला, आवरली आता पूजा। सो चला आता मी निघते घरी कोणतरी। आणि त्यानंतर आल्या काही कामावरली थोडीशी होती, त्याच्यानंतर आम्ही नारळ, आता उद्या मोदक करायचे म्हटल्यावर गणपती बाप्पा येणार, तर सकाळी लवकर बसणार ना बाप्पा, तर अर्धी तयारी करून ठेवतो, नारळ वगैरे भाजून ठेवतो किसून वगैरे, म्हणजे मोदकांना वेळ नाही लागणार, पटापट होऊन जातील। उद्या तर तळणीचेच मोदक करायचे आहेत। त्याच्यानंतर मी बाप्पा येणार होते म्हणून बाप्पा आणायला गेलेले आहे, म्हणून मी आरतीची तयारी करून ठेवली। इकडे कपडा घेतला बाप्पाचे पाय पुसायला, त्याच्यानंतर हा भाकर तुकडा ओवाळायचा असतो, भाकर तर नव्हती पण भात होता, त्याच्यामुळे तो घेतला 2 हे करून, आणि दृष्ट काढण्यासाठी बाप्पांची। आणि इथे आरतीचं ताट रेडी करून ठेवलंय, आता बाप्पा आले की ओवाळायचं। बाप्पा आता येतील, आई बाबांना पण आणायला गेले ते, वाढायला होते सो म्हणून। आणि हे बघा, आमच्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे अशा प्रकारे, पाऊस पण चालूच आहे बाप्पांच्या आगमनाच्या वेळेस। सो छत्री घेऊन मम्मी गेल्या होत्या बाप्पांना आणायला, आणि बाप्पांचं आगमन झालंय आता आमच्या घरी। सो गणपती बाप्पा मोरया। आणि आता मी पटापट बाप्पांचं आरती वगैरे करून घेते।
बाप्पांचे पाय वगैरे दुधाने धुवून घेतले, त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने पाय धुवून घेतले। आता आपण बाप्पांचे पाय पुसून घेऊया छानपैकी। कपड्याने जो आपण रुमाल घेतला त्याच्याने पाय पुसून घेते बाप्पांचे पण। आता ओवाळून घेते बाप्पांना आपल्या। तुम्हाला व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर प्लीज करा सबस्क्राईब। आणि असेच नवनवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येईल आणि तुमचा सपोर्ट असाच असू दे। आपले आता 6000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत, तसेच आपल्याला 10000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत। सो प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी। आणि आता बाप्पांना ओवाळ्याने आता बाप्पांवरून भाकर तुकडा जरा ओवाळून टाकते। सो चला, आता बाप्पांचं आगमन झालेलं आहे घरात। सो बाप्पांना स्थानापन्न करू एका ठिकाणी। आता लगेच मखरात तर नाही ठेवणार, कारण की त्याची अजून पूजा वगैरे बाकी आहे। उद्या सकाळी भटजी आल्यानंतर, ते ब्राह्मण आल्यानंतर ते सगळं होईलच। आता सध्यापुरती बाप्पांना इथे ठेवलंय रूममध्ये आम्ही। आता यांचं बाप्पांचं जे चेहरा आहे तो झाकून ठेवणार आहेत, कारण की पूजा होईपर्यंत मग चेहरा उघडणार नाही असं। आणि इकडे आम्ही तयारी चालू आहे उद्याची, कारण की दुर्व्यांचा हार करायचा आहे। दुर्वाच्या जोड्या करून त्यांचा हार बनवायचा आहे, त्याची तयारी चालू आहे। आणि इकडे स्वयंपाक पण एका साईडला चालू आहे आमचा। आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये। मी कशी दिसत होती आजच्या लुकमध्ये ते पण सांगा मला। ही साडी माझ्यावर चांगली दिसते का? आणि लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, असा सपोर्ट असू द्या। तुम्हाला अजून कसे कसे व्लॉग बघायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।